नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतुबा कृषी पर्यटन केंद्र केळंबे। मंडळी, आपण पाहत आहोत विकास विकास हा शब्द नेहमी ऐकत आहोत मंडळी, पण विकास नक्की काय आहे? सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालं म्हणजे विकास झाला का? तर मंडळी, आपण विचार करणं गरजेचं आहे। आज आपण आपली सोन्यासारखी गावं सोडून शहरामध्ये या विकासाच्या मागे धावपळ करत आहोत। आज शहरामध्ये असणारं आपलं जनजीवन कशा पद्धतीने चाललंय याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। आज आपली सोन्यासारखी गावं सोडून आपण शहरामध्ये या विकासाच्या मागे धावपळ करत आहोत, परंतु छोटा पाऊस पडला की आपल्याला काय विकास आहे हे लगेच लक्षात येतं। या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं पाऊस सर्वीकडे झाला, परंतु शहरामध्ये पाऊस झाल्यानंतर शहरे कशा पद्धतीने तुंबलेली आणि या साचलेल्या पाण्यातून आपण घरी जाण्यासाठीची जीव मुठीत धरून वाट शोधत होतो। मंडळी, हा खऱ्या अर्थाने विकास आहे का? आपण विचार करा, गावाकडे देखील एवढा मुसळधार पाऊस पडला, परंतु पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे असणारे जे ओढे नाले हे पाणी वाहून नदीकडे घेऊन गेले। आपल्याला कुठे या पाण्याचा त्रास झाला का? काही ठिकाणी आपण पाहत आहोत ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि जनजीवन विस्कळीत झालं। हे पण का होत आहे? या विकासामुळे होत आहे, या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलांमुळे होत आहे। आपली पारंपरिक जंगलं आपण तोडत आहोत आणि त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी करत आहोत। या सगळ्याला कारण हे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे। याकरता विकास नक्की काय आहे हा आपण समजून घेणं गरजेचं आहे। आज पाहिलं आपण शहरामध्ये थोडा पाऊस पडला, परंतु कशा पद्धतीने जनजीवन विस्कळीत झालं आणि या विस्कळीत जनजीवनामुळे आपल्या कुटुंबावरती कशा पद्धतीने संकट आले असतील आपण व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल। याकरता नक्कीच तरुण मंडळांनो, तरुण मित्रांनो, आपण शहराकडे आज जे दिवसेंदिवस वळत चाललो आहोत हे शहराकडे न जाता आपण आपल्या गावाकडे राहूनच आपल्या शेतीमध्ये आपण काबाड कष्ट करू, परंतु शहरामध्ये जाण्यापेक्षा असं जनजीवन जगण्यापेक्षा आपण गावचं जीवन जगूया, पारंपरिक पद्धतीचं जीवन जगूया। पारंपरिक पद्धतीने करत असलेलो शेती, या शेतीमध्ये आपण आपलं जनजीवन जगूया व शेतीमधूनच आपलं उत्पादनाचा सोर्स तयार करूया। तुम्ही म्हणाल शेती केल्यानंतर आम्ही लॉस मध्ये जातो, शेती केल्यानंतर आम्ही कर्जबाजारी होतो म्हणून आम्ही शहराकडे जातो, तुम्ही आम्हाला ज्ञान देऊ नका असं पण काही जण म्हणतील, परंतु मी ज्ञान देत नाही, मी माझा अनुभव सांगतोय। आम्ही देखील आमची ही शेतीच होती। आमच्या एरियामध्ये भात शेती प्रामुख्याने केली जायची आणि या भात शेतीमध्येच आम्ही आमच्या एका विभागामध्ये आम्ही कृषी पर्यटन चालू केलं। यातून आम्हाला एक वेगळ्या उत्पन्नाचा सोर्स तयार झाला। आम्ही आमची पारंपरिक शेती न सोडता आम्ही ही कृषी पर्यटन चालू केल्यानंतर त्याला जोड व्यवसाय म्हणून अजून आम्ही फिश फार्मिंग चालू केलं। शेततळ त्याच्यामध्ये आम्ही तयार करून त्याच्यामध्ये मत्स्य शेती सुरू केली। त्याचबरोबर दूध प्रक्रिया युनिटवरती आम्ही काम चालू केलं, दुधाच्या प्रोसेसवरती आम्ही काम चालू केलं। त्याचबरोबर आम्ही देशी गाईच्या गोठ्यामधून पण दूध उत्पादन करतो आणि या दुधावरती आम्ही ओरिजिनल शुद्ध तूप तयार करतो। मंडळी, आज चांगलं अन्नधान्य घेणारा ग्राहक आपली वाट पाहत आहे। आपण आपल्या गावामध्ये येऊन सुरुवातीला आपल्याला त्रास होईल, सुरुवातीला आपल्याला सगळ्या गोष्टी चालू करताना खूप मेहनत करावी लागेल, परंतु एक दिवस आपल्या या शेतकऱ्याचा आहे हे कधीही विसरू नका। आम्ही देखील ज्यावेळी या गोष्टी चालू केल्या त्यावेळी काही लोक हसत होती की तुमच्या या शेतावरती कोण राहायला येणार आहे का, या ठिकाणी काय पर्यटन स्थळ आहे का? परंतु मंडळी, शहरातील लोकांना देखील राहण्यासाठी निवांत जागा पाहिजे। आज शहरी जीवनाला लोक कंटाळलेले आहेत आणि या कंटाळलेल्या जीवनाला त्यांना निसर्गाच्या सानिध्याची गरज भासत आहे आणि ही गरज आज आपण शेतकरी मित्रांनीच भागवणं गरजेचं आहे। आणि आपल्याला काम करताना ओरिजिनल काम करायचंय, डुप्लिकेट काम करायचं नाही। जे पण आपण आपल्या शेतामध्ये तयार करणारे अन्न पदार्थ आहेत हे अन्न पदार्थ आपल्याला ओरिजिनल पिकवायचे, रासायनिक पद्धतीने नाही पिकवायचे। आपण जे पण काय ऍक्टिव्हिटी करणार आहोत या आपण प्युअर ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे। जे पण आपण गोष्टी करणार आहोत या शुद्ध गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण शहरातील लोक ज्याप्रमाणे आपलं अन्नधान्य खाणार आहेत हे अन्नधान्य ते आपल्या मुलाबाळांप्रमाणेच ते देखील खाणार आहेत। याकरता आपलंच कुटुंब म्हणून आपण या शहरातील आपल्या ग्राहकांना आपण चांगलं अन्नधान्य देणं गरजेचं आहे। आपण सुरुवातीला मेहनत घेऊया, पण काही दिवसानंतर या सगळ्याचं फळ आपल्याला चांगल्या पद्धतीनेच मिळणार आहे। याकरता शेतीमध्ये देखील टिकून राहूया, ग्रामीण जीवन टिकून ठेवूया, गावाकडचं जीवन आपलं तसंच
ज्या पद्धतीनं लोप पावत चाललेला आहे हे पुन्हा एकदा त्याला जगण्याची दिशा देऊया आणि आपण तरुण मंडळांनी अशाच पद्धतीनं एकत्र येणं गरजेचं आहे। तरुण मित्रांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आज आपला एक तरुण मित्रांचा एक चांगला असा ग्रुप तयार होत चाललेला आहे। सगळ्यांचे मला काही लोकांचे मेसेज येतात, फोन येतात, काम चांगलं चाललेलं आहे, परंतु तुमची देखील यामध्ये साथ असणं गरजेचं आहे, तरच ह्या कामाला एक वेगळं रूप येईल आणि या घाट माथ्यावरती आम्ही करत असलेल्या कृषी पर्यटनाला एक वेगळं रूप तयार होईल। याच्यामध्ये अजून तरुण जे आहेत हे मित्र ते उतरत राहतील आणि आपल्या शेतावरती अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत राहतील। आज मंडळी आपण या एरियामध्ये शांतूबागच्या आजूबाजूच्या एरियामध्ये असणारा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याचं शुद्ध दूध जमा करून आमच्या या शांतूबाग कृषी पर्यटनावरती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे दुधाचे पदार्थ तयार करत आहोत आणि या शुद्ध दुधापासून तयार केलेल्या पदार्थांना आमच्याकडे खूप सारी मागणी आहे। मंडळी, आपण जेवढं चांगलं देऊ तेवढं लोक आपल्याकडून घेण्यासाठी तयार आहेत, परंतु आपण सुरुवातीला जो डुप्लिकेट काम चालू केलं तर कालांतराने हे डुप्लिकेट काम लोकांच्या लक्षामध्ये येतं आणि काम आपलं कुठेतरी थांबून जातं। याकरता सुरुवात जी करायची ही चांगल्यातनीच करूया, चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारानं करूया आणि आपला हा निसर्ग आणि या निसर्गाचं जे बिघडलेलं चक्र आहे हे आज आपण तरुण मित्रांनीच व्यवस्थितपणे पहिल्यासारखं तयार करण्याच्या पाठीमागे लागूया, झाडं लावूया, झाडं जगवूया। माळ रानावरती आपल्याकडे असणाऱ्या बिया आपण अशाच फेकून देऊया। आज आपण काळ्या आईला आई का म्हणतो? कारण या काळ्या आई या जमिनीमध्ये ज्यावेळी आपण एखादी गोष्ट टाकून देतो त्यावेळी ती आपोआप रुजत असते, त्याच्यामध्ये जीव टाकायचं काम ही माती करत असते। याकरता आपण या निसर्गाचं बिघडलेलं चक्र देखील व्यवस्थित करूया आणि आपण आपल्या गावामध्ये राहूनच आपली उपजीविका भागवूया। मंडळी, आज शांतूबाग कृषी पर्यटन या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महिला बचत गट काम करत आहेत। या महिला बचत गटासोबत आज आपलं शांतूबाग कृषी पर्यटन सोबत जोडत आहे। आज या महिला वेगवेगळ्या मिलेट्स पासून तयार करण्यात येणारे पापड, बिस्किट यासारख्या पौष्टिक वस्तू तयार करत आहेत आणि या पौष्टिक वस्तू आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। पुण्यामध्ये आपण घरपोच सेवेच्या माध्यमातून आता या गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत। लवकरच मी हे देखील तुम्हाला संपूर्ण माहिती या माध्यमातून सांगणार आहे आणि आपण असंच आमच्यासोबत जोडून राहा। वेगवेगळ्या माध्यमातून आपण शेतीच्या रिलेटेड काम करूया, गावामध्येच आपण रोजगार निर्मिती करूया आणि तरुण आपण सर्वजण या शहराकडे जाण्यापेक्षा गावामध्येच राहून आपलं जनजीवन जगूया। मंडळी, आमचे असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। असंच आपण भेटत राहू, असंच मला प्रेम देत राहा। धन्यवाद।